राम राम मंडळी. विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं अगदी जोरात स्वागत करते. आणि हो मंडळी, जेवढ्या जोरात मी तुमचं स्वागत करतो ना, तेवढ्याच जोरात तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला इथे कोणत्या रेसिपी बघायला आवडतील आणि रेसिपी आवडतात की नाही. कारण की इथे तुम्हाला मिळणार आहे चव विदर्भाची. हो मंडळी, चव विदर्भाची. कारण की इथे आपण स्पेशल विदर्भ स्टाईल रेसिपी बनवणार आहोत आणि थोड्याफार इकडल्या-तिकडल्यासुद्धा. तर आज आपण इथं का बनवत आहोत माहिती आहे का? आज आपण बनवत आहोत इथं धोप्याच्या पानाची पातळ भाजी. धोप्याचं पान, पोथीचं पान, अरे तुम्हाला माहीत नाही का? ते का म्हणते त्याला? अळूचं पान. अळूवडी जे खाता ना तुम्ही ते. आमच्या इकडे त्याला धोप्याचं पान म्हणते, नाही तर पोथीचं पान म्हणते बरं का. तर आज आपण इथं बनवत आहोत ना धोप्याच्या पानाची पातळ भाजी. हो मंडळी, पातळ भाजी. त्यासाठी काय करायचं बरं का? पहिले तर जायचं धोप्याचं पानं तोडून घेऊन यायचे. वावरात लावायचे, चांगल्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी लावायचे, ठीक आहे. आणि ते तोडून घेऊन यायचे. तोडल्यानंतर त्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुतल्यानंतर काय करायचं, मस्त त्याला कचा कापून घ्यायचे. हो, कापून घ्यायचे. आणि त्याच्या पहिले काय करायचं, चण्याची डाळ थोडीशी अर्धा 1 तास भिजू टाकायची. आणि त्यानंतर काय करायचं, धोप्याचे पानं, चण्याची डाळ, मस्त शेंगदाणे घ्या बरं मुठभर, आणि लसूण, टमाटर हे सर्व टाकून कुकरमध्ये मस्त मारून घ्या. 3 शिट्ट्या मारायच्या बरं का. आणि त्याच्यानंतर कुकर खोला आणि मस्त त्याला मिक्स करून घ्या. चांगलं शिजलं पाहिजे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, एका वाटीत घ्यायचं बेसन. बेसनामध्ये जे आपण अळूच म्हणजे हे शिजवलेलं आहे ना, त्याच्यातलंच पाणी थोडंसं घ्यायचं आणि बेसन व्यवस्थित घोटून घ्यायचं. म्हणजे त्याच्यानं काय होणार नाही, गुठळ्या होणार नाही, ठीक आहे. आणि ते बेसन नंतर या भाजीमध्ये टाकून घ्यायचं बघा, या प्रकारे. म्हणजे आपण जेव्हा मिक्स करून किंवा शिजवून ना, तेव्हा तिथं गुठळ्या होणार नाही. हे साधी सोपी एक ट्रिक आहे बरं का. आता बघा, या प्रकारे सर्व मिक्स केलं आपण ना, आणि हे भाजीनं चांगली रईनं घोटून घ्या. आता आमच्या घरी काही रवी अवेलेबल नाही आहे, रई नाही आहे, ते काही व्यवस्थित घोटल्या जात नाही. तरी पण ही भाजी 1 नंबर झाली बरं का. बघा, त्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं. मी ते चम्मचनंच करत आहे. आणि मग त्याला फोडणी द्यायचं. फोडणी देणं एकदम साधा आणि सोपं आहे बरं का. त्यासाठी काय करायचं, इथं ठेवायची एक कढई. जर तुम्हाला ही भाजी चुलीवर करायची असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. कढई घ्यायची, कढईमध्ये टाकायचं मस्त तेल. तेलामध्ये मारायची जिरा आणि मोहरीची फोडणी, ठीक आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली, उडायला लागली का त्याच्यामध्ये काय टाकायचं, मग कढीपत्ता नक्की घाला, म्हणजे घाला. कढीपत्ता कोणत्या याच्यात टाकला ना आपण तर त्याची चव तर वाढते, पण कढीपत्ता हा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असते, हो की नाही. त्यामुळं कढीपत्ता टाकून व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायच्या लसणाच्या कळ्या. तशा तर खूप सारे लोक याच्यामध्ये लसूण कांदा वापरत नाही, कारण की हे नैवेद्यासाठी वापरते म्हणते ना. तुमच्या इकडे काही लोक किंवा कोणी लोक नैवेद्यामध्ये म्हणते कांदा लसूण वर्जित आहे, पण आमच्याकडे तसं काही नाही. आम्ही तर लहानपणापासून कांदा लसूण टाकत आलेलो आहोत. आणि त्यानंतर इथे टाकायचा तिखट चवीनुसार. गोडा मसाला तर टाकलाच पाहिजे. हो, आणि हे हळद. आणि नक्की टाकायचं ते म्हणजे का, आता आमचूर टाका म्हणजे टाका, कारण की ही भाजी आंबट लागते, तेव्हाच ही भाजी मस्त 1 नंबर लागते, समजलं का. आणि इकडून तिकडून येणाऱ्या आवाजाला तुम्ही इग्नोर मारा, ठीक आहे. आता हे सर्व शिजलं का त्यामध्ये टाकून घ्या मस्त आपली भाजी. आणि चांगली खदखद शिजू द्या बरं. जर तुम्हाला आमसूल नसेल टाकायचं तर तुम्हाला सांगतं का करायचं. तुम्ही म्हणत असाल का तुम्हाला चिंच टाकायची आहे, तर तुम्ही चिंचही टाकू शकता. चिंचेचं कोळ म्हणते ते तसं, पण आम्ही चिंच आमच्या म्हणजे खाण्यातच जास्त राहत नाही, त्यामुळे आम्ही त्याचा ऑप्शन आमच्याकडे असते आमसूल. आता टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून मस्त गरगरं घुमवून घ्या बघा. आणि मस्त खदखद उकळी येऊ द्या बरं. चांगली खदखद उकळी येऊ द्यायची आणि मस्त खायला घ्यायची. 1 नंबर लागते बाई ही भाजी. तू म्हणशील ना की तुला खायची आहे वरण का म्हणते भातासोबत, नाही तर भाकरीसोबत, नाही तर पोळीसोबत, कालव कुलव करून 1 नंबर. सर्व 5 स्टारच्या भाज्या याच्यासमोर फेल पडते बरं का.
आणि म्हणूनच चाय द्यायला तुमच्याकडे नाही, सॉरी, काही लोकांना अळूचं फतफदं बी म्हणते वाटते, हो की नाही. ते फतफदं आपल्याकडे नाही म्हणत, आपण त्याला भाजीच म्हणतो, तर भाजीच म्हणा. ठीक आहे. मस्त घ्या शिजवून चांगली खदा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर भूक लागली असेल तर पोट भरून खाऊन घ्या. आपल्या घरच्या लोकांना पण पोट भरून खायला द्या. ठीक आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जरूर कमेंट करून सांगा की आवडली की नाही. आता तुम्ही एवढ्या रेसिपी पाहता, त्यांना लाईक करता, कमेंट करता, तर याला पण करा बेटा, प्लीज. ठीक आहे. बघा, मस्त उकळी आलेली आहे, खद. आता आपली भाजी झालेली आहे तयार. आता घ्या वरपून. ठीक आहे. याच्यासमोर काय म्हणते बा, हे पण काय म्हणते, नॉनव्हेज पण फिकं पडते याच्यासमोर. एवढी टेस्टी लागते भाजी, डाळभाजीसारखीच. जर भाजीला काही नसलं ना, तर एकदा अशी भाजी नक्की बनवून बघा. आता आपण कधीतरी याची वडी पण बनवूया. आणि आमच्या इकडे विदर्भ स्टाईलनं आणखी एक तऱ्हेनं याची भाजी बनवली जाते, त्याची रेसिपी पण नक्की बघूया. ठीक आहे. पण त्यात 2 रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला त्या रेसिपी बघायच्या आहेत की नाही. आता बघा, आपण इथे सर्व केलेली आहे भाजी. बघा किती छान. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.